मिस्टर पटवर्धन, आता जे झालंय ते आपण बदलू नाही शकत. आपण सावरायला हवं. अम, अजय ठाकूर भेटले का तुम्हाला? म्हणजे काही बोलले का तुमच्याशी? हो, विकी गेल्याचं सांगायला आले होते. अच्छा, पण मग बाकी काहीच बोलले नाही का? म्हणजे तो ट्रक ड्रायव्हर नाही सापडला? नाही अजून. तो ड्रायव्हर सापडायला हवा. हो, ड्रायव्हर तर सापडलाच पाहिजे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल याचा प्रयत्न करूया आपण. असे पटवर्धन, विकी धनंजय बद्दल काहीतरी पोलिसांना सांगणार होता. ते काय सांगणार होता कळलं का काही? नाही. विकीने किमान आपल्याला जरी काही सांगितलं असतं ना धनंजय बद्दल, तरी खूप बरं झालं असतं. पण दुर्दैवाने विकी नाही राहिला आता आपल्यात. खूप एकटं वाटतंय. मला कळू शकतं, पण काय करणार ना आता. मिस्टर पटवर्धन, तुम्हाला सावरायला हवं. तुम्ही ऑफिसचं टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी बघेन ऑफिसकडे. आधीच विकी गेल्याचं तुम्हाला एवढं टेन्शन आहे, त्यात ऑफिसचं सुद्धा टेन्शन. तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल याचा. तुम्ही काळजी करू नका. मी ऑफिसला जाईन आणि सगळे प्रॉब्लेम्स मिटवून टाकेन. पण तुम्ही तब्येत जपा, काळजी करू नका. म्हणजे मी ऑफिसला गेले तर चालेल ना? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. अगं, माझी का हरकत असेल? ठीक आहे, मी उद्यापासूनच जाईन. हां, तुम्ही काळजी करू नका. आणि प्लीज काहीतरी खाऊन घ्या. ठेवू? आई, आपण एका स्पेशलिस्टकडे जाऊया आणि सगळ्या टेस्ट करून घेऊया. हे बघ, मला काहीही झालेलं नाहीये. मी आता बरी आहे. आणि शिवाय या गोळ्या पण चालू आहेत ना. त्या गोळ्या वगैरे ठीक आहे का, पण आपण एकदा चेकअप करून घेऊया. आणि तुला पहिल्यांदा होत नाही, याच्या आधी तुला चक्कर आली आहे. बघ, माझं वय झालंय, बाकी काही नाहीये. आई, मला काहीही ऐकायचं नाहीये. मी अपॉइंटमेंट घेणार आहे. डॉक्टरांना फोन करतो उद्या. अजय, आधीच खर्च कमी आहेत का? त्यात आणखी हा खर्च. खर्च वगैरे काही नाही आई. आणि मी असताना तू ह्याची काळजी करू नकोस. बरं बाबा, जाऊया, पण लगेच उद्या नको. मग कधी? ते मी तुला नंतर सांगते. तू आधी तुझ्या कामात लक्ष दे. त्या बाईचा नवरा हरवलाय ना, त्याला शोधून काढ. महत्वाची केस आहे ना ती. मी झोपते आता, तूही आराम कर. हं? झोप तूही आता. झोपतो. विरया. शेलार, सुर्वे, सोनावणे, या इकडे. हा शेलार आमचा तोडफोड स्पेशलिस्ट आहे. जिभेवरती सतत अंगारा. आणि हे सोनावणे, हे बाबांसोबत होते. यांचा कित्येक वर्षांचा अनुभव एखादी केस सॉल्व्ह करताना कामाला येतो. जैन. या सुर्वे मॅडम. आणि हे आमचे दिलीप मेमाणे. हुशार माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करण्यात सराईत. आणि कुठलंही काम हातात घेतलं की वेळ आणि काळ न बघता लगेच कामाला सुरुवात करतो. सर, ही सवय मला पोलीस खात्यात लागल्यापासूनच लागली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माणूस आणि शेजारी म्हणून त्यांची आम्हाला खूप मदत होते. इथल्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. तर सध्या धनंजय सरदेसाईंची केस सुरू आहे. होय सर. आणि आता या तपासादरम्यान धनंजय सरदेसाईंचे पार्टनर मिस्टर पटवर्धन यांचा मुलगा विकी याचा देखील अपघाती मृत्यू झालाय. त्या ट्रक ड्रायव्हरला मी ताब्यात घेतलंय. आता या केसला एक नवीन दिशा मिळेल असं वाटतंय. सर. मेमाणेनं धनंजय सरदेसाईंची केस समजावून सांग. येस सर.
मैं कविन मॅडम Come in. Mrs. जाधव प्लीज बसा. थँक्यू. मिस्टर जाधव तुम्ही कित्येक वर्षात S&P कंपनीचे लीगल ॲडवायझर आहात. येस मॅडम. धनंजयचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. कुठलाही लीगल ॲडवाइस घ्यायचा असेल तर तो तुमच्याकडनंच घेतो. येस मॅडम. मॅडम पण आज तुम्ही इथे हो, विकीच्या अकस्मात मृत्यूमुळे मिस्टर पटवर्धन खूप खचलेत आणि ते इथे येऊ नाही शकत. मग ऑफिसची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी ना, म्हणून मी आले. मिस्टर जाधव, मला तुमच्याकडनं काही माहिती हवी आहे जी फक्त तुम्हीच देऊ शकता. कुठल्या बाबतीत मॅडम? अशी माहिती जी धनंजयपर्यंत आपल्याला पोहोचवू शकेल. आम्ही सुद्धा सरांचीच वाट बघतोय. सरांचा तपास लवकर लागायला हवा मॅडम. काय मॅडम की नवीन प्रोजेक्ट पेंडिंग आहेत आणि त्यामुळे खूप नुकसान होतं आपल्या कंपनीचं. माहिती आहे, आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला तुमच्याकडनं हवी. आणि या सगळ्या बाबतीत फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. मॅडम पण सरांच्या तपासाच्या बाबतीत मी कशी काय मदत करू शकतो? मिस्टर जाधव, तुमचं आणि धनंजयचं लास्ट बोलणं कधी झालं होतं? सर गेल्याच्या आदल्या दिवशी. कशावरून? हेच कंपनीच्या लिगल गोष्टींबाबत. नवीन स्कीम सुरू केली आहे, त्याचे काही लिगल पॉइंट्स क्लिअर करायचे होते. अच्छा, आणि विल बद्दल काही बोलणं झालं होतं? म्हणजे म्हणजे धनंजयच्या विल बद्दल काही बोलणं नाही झालं का? तुम्ही लीगल ॲडवायझर आहात म्हणून विचारते. हो मॅडम, आमचं बोलणं झालं होतं. मग धनंजय गेल्यानंतर काही कॉन्टॅक्ट? नाही मॅडम, त्या दिवसापासून काहीच कॉन्टॅक्ट नाही. इनफॅक्ट सर गेल्यापासून बऱ्याचशा लिगल प्रोसेस थांबल्या आहेत. बऱ्याच लिगल पेपर्सवर सह्या घ्यायच्यात, म्हणून मी सरांची वाट बघतोय. सॉरी मॅडम, पण एक विचारू? नाही म्हणजे या सगळ्याचा सरांच्या बेपत्ता होण्याशी काही संबंध? कळेल, पण त्याआधी विल बद्दल कळणं जास्त गरजेचं आहे. मॅडम, माझं फक्त विल बद्दल बोलणं झालं होतं, पण कदाचित त्यांनी बाहेरून दुसऱ्या एखाद्या लॉयरकडनं विल तयार केलं असेल. कंपनीचा लॉयर असताना बाहेरून का? कदाचित सरांना कुणाला कळू द्यायचं नसेल, सिक्रेट ठेवायचं असेल. मॅडम, एक ऑप्शन आहे. काय? म्हणजे आपण रजिस्टर ऑफिसमधनं ही माहिती काढू शकतो की सरांनी विल केलंय की नाही ते. मग मिस्टर जाधव, आजच्या आज तुम्ही माहिती काढा की धनंजयने विल केलं होतं की नाही, आणि जर केलं होतं तर ते कुणाच्या नावावर केलं होतं. फक्त आता हे कसं कळेल ते तुम्ही बघा. येस मॅडम. या तुम्ही. थँक्यू मॅडम. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, धनंजयचं खूप प्रेम आहे माझ्यावर. मी कधीच काही मागितलं नाही, कधीच कुठली अपेक्षा ठेवली नाही, पण तरीही त्यांनी माझं नाव टाकलंय बिलवर. आता नात्यांचं सेलिब्रेशन होणार हाय डेफिनेशन. झी मराठी सोबत येत आहे झी मराठी HD. नवी ओळख, नवं स्टेटस. झी मराठी HD साठी आपल्या नजीकच्या केबल ऑपरेटर्स किंवा DTH ऑपरेटर्सना त्वरित संपर्क साधा.